नारळाच्या झाडा भुंग्यांनी खाल्ल्याने तोडूचा येता संपूर्ण भुंग्यांनी खाऊन तो मरान गेलो. 4-5 वेळा ह्या नारळवाल्यांका वरती आम्ही चढवलो पण तो काय उपयोग झालो नाही. का आता मेलेच जमा त्या कारण गावची मर्यादी एका मी या माझ्या माडाच्या झाडावर चढवतोय नाही झाला असतो तोडूसाठी एका हातापायापोळी सांभाळ आणि हा झाड व्यवस्थित खाली येऊन दे. बिन काय कसली कटकट न करता आजपर्यंत नारळ माका दिलेलं माका जवळजवळ 50 फुटा बऱ्याच वर्ष तो माड असा. तू खाल्यामुळे भरपूर प्रयत्न केले पण ते जगलो नाही. पावसात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरावर तो माड असल्यामुळे तो माडून काढणं गरजेचा. नमस्कार मंडळी, स्वागत असा सगळ्यांचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. आणि मी आता असं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामगड या गावात, रामगड बाजारपेठ. आणि माझ्या बरोबर समोर की नाही आहे सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलो रामगड किल्लो असा मस्त की भगवो फडाकता आहे सर. आणि ह्या नारळ झाडांना तिची सुई भोंग्यांनी खाल्यानी जवळजवळ 2-3 वेळा मी त्याच्यात चढान औषधोपचार केलेलो आहे. पण मालकांचो बरोच उशीर झालो बघण्यात. तसं भोंग्यांनी सुई शाप खाऊन टाकल्यानी तेव्हा आमका भोंगी गावलेले त्याच्यात. आम्ही पण एका जगवचा प्रयत्न केलेलो पण भरपूर असं उशीर झालेलो. आणि ह्या नारळाचं झाड संपूर्णपणे आता सुई त्याची सुकलेली असा आणि संपूर्णपणे दगावलेला असा. आता ह्या नारळाचं झाड तोडूचा असा. तोडूचा म्हटल्यावर कशा खाली असा घर असा. जर उद्या पावसात जर कुजलो ना तर तो घरावर पडा शकता असा मालकांचं म्हणणं असा. त्याच्यामुळं आता एका तोडू केलं आहे मी. बघूया आता काम कसा होता आता. तर आता पहिली सावळा तोडू काही आपल्या का त्याच्यानंतर मग जो आता बघूया कसं उचरायचो आहे का तो. चांगला धारता नारळ झाड होता, नारळ मीच काढायचो. सावळा तोडून घेतोय. बघूया आजचा काम कसा होता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा काम तुमका आवडला तर नक्की लाईक करा आणि आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद. सावळा सगळी तोडलं आहे वरसून. सुई पूर्णपणे सुकलेली असा म्हणजे भोंग्याने छाप खाऊन टाकल्याने असा 50-1 फूट उंच असा. आता एका काय करूया कसं तोडायचो बारीक बारीक तोडे मारून खाली टाकूया. पहिलं तुकडो वरचो जो कावातो होतो ना तो खाली पडलाय. संपूर्णपणे कुसलेलो कावातो असा भोंग्याने शाप खाऊन टाकलेले सुई आणि त्याच्यामुळे या नारळ झाड जगावला. चार 5 तुकडे ढकलले वरसून खाली. अजून बराचसा असं तोडूचो असा हे ढकलून द्या खाली. दमाग झाला. अजून बराचसा काम असा. पडला पण तिचा तुकडा कापून झाला खाली टाकलेला आहे.
चार तुकडे काढताना आता काम भारी होतं. अशा प्रकारे 39 आठवडा सुरू झालेला आहे पाडून. हाय आणू घ्या रे. चाय दिली आता. एकदम निर्विघ्नपणे पार पडला कटिंगचं काम. तर जवळजवळ 50 फूट उंच नाळा झाड होता आणि त्या भोंग्याने त्याची सुई खाल्ल्यामुळे नारळाचा झाड ता पूर्णपणे सुकलेला म्हणजे दगावलेला आणि ता पूर्णपणे घरावर होता. जर बाजू घर असा पावसात कुजान की नाही आज ना उद्या पडणार असता असा मालकांचा म्हणणं होता. म्हणून आता ह्या नारळाचं झाड तोडले मी. देवाच्या कृपेने काम व्यवस्थित झालेलं असा. तर बाबूराव मेस्त्री यांनी भरपूर सहकार्य केलेलं आहे. आजचं कॅमेरामॅन येऊ होतो. कॅमेरामॅनचे धन्यवाद. आता खरोखरच मार्क तोडूचं काम घरावर असल्यामुळे तो व्यवस्थितच पार पडला. कारण 50 फूट उंचीचा माड होतो. ते फुटाफुटाचे तुकडे मारून तो माड तळातगत आणलो गेलो आणि खरोखरच झाड व्यवस्थित खाली येला. घरावरती पण काय देतो दोघं इलो नाही काय नाही आणि काम मस्त झाला आणि खरोखर काम चांगलं केलं त्यांनी. बाळा मिस्त्री रामगड राहणार. ह्या नारळाचा झाड भोंग्याने खाल्ल्याने आणि त्या पूर्णपणे चुकला गेला. ह्या आमच्या तोडप्यान मोठ्या रिस्की काम करून केल्यान आणि व्यवस्थित खाली उतरल्या. भविष्यात त्याका पुढे अशी कामं करून दे आणि कसलो धोको निर्माण होता कामा नाही त्या कामात. त्यांची दक्षिणा. दक्षिणा धन्यवाद. आता ह्या एक नारळाचं झाड भोंग्याने खाल्लेल्याने सुई त्याची 1-2 वेळा आम्ही औषधोपचार केलं. होय हे वाचवचा प्रयत्न केलेलो आहे का पण थोडंफार ह्यांचं बघण्यात उशीर झालो. बघण्यात म्हणजे जवळजवळ 50 फूट उंच माड असा होतो आणि त्याच्यावर लक्ष ठेवायचं कसं ह्यो एक मेन प्रश्न असा. कारण बरीचशी नारळाची झाडं की ना हे भोंगे खातात. सोंडो भोंगो आणि एक गेंडो भोंगो. एक असता लाल रंगाचो त्याका सोंडो भोंगो म्हणतात आणि एक असता काळ्या रंगाचो त्याका गेंडो भोंगो म्हणतात. आजूबाजूच्या नारळांवर जाऊन ते नारळाच्या झाडाची सुई खातात. उपाययोजना याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय एक नाही याच्यावर उपाययोजना. एक असो लक्ष ठेवणं ह्यो एकच उपाय असा. कारण काय नाही पण एवढ्या उंच नारळ झाडावर लक्ष ठेवायचं कसं ह्यो मेन प्रश्न. लक्ष ठेवून
औषध करणार नंतर, पण तो पण समजलं सुई खाली पडता तेव्हा आपलं लक्ष हो. पडता. त्याच्यामुळे उपाय म्हणजे एकच, नारळाच्या झाडावर लक्ष ठेवणे. सुई जर त्रिकोणी आकारात खाली दिसली की समजायचं एका भोंग्याची लागण झालेली असा. दुसरा उपाय म्हणजे एक कामगंध सापळं लावायचं. ह्याच्यासाठी उपाय म्हणजे 15-15 दिवसांनी माडावरती तो जो नारळ काढणार असतो त्याचा चढवून ती साफ करून घेणे. त्याला साफ करून गेले. पण काय हो भोंगो आणा तो उडणार असता, एका नारळा झाडावरून दुसऱ्या नारळा झाडावर जाता आणि ह्यो प्रादुर्भाव करता आणि आपले अळे त्या ह्याच्यात घालता. आणि जास्त करून अळी जी असता ना ती नारळाच्या झाडाची सुई खाता. त्याच्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना असे काय नाही. कायमस्वरूपी उपाययोजना म्हणजे 15-15 दिवसांनी त्याच्यावर फवारणी करणे. बाकी 15-15 नाही दिवसांनी. नाही तर दुसरं म्हणजे एक ड्रोन कॅमेरा फिरवणे. बस. वर कॅमेरा असता तो असं फिरवत राहायचो सकाळ संध्याकाळ. पण ह्या अशा 1-2 नारळ झाडं त्यांना शक्य नाही. शक्य नाही. मोठे बागेवाल्यांका मोठ्या तसं. बागेवाल्यांका शक्य असा. तर ह्या आता एक नारळ झाड आम्ही तोडलो. देवाच्या कृपा अशीच वरल्यामुळे आम्ही व्यवस्थित झालेला असा. पूर्णत्वात गेला. तर बारीक सारीक अशी झाडा तोडतं म्हणजे काम आम्ही करतो. हे आमच्यापेक्षा भारी तोडका आम्ही असोत, पण आमका झपता तेवढा आम्ही करतो. तर आजचा केलेला काम ह्या मालकांका आवडला. हो मालकांका आवडला, तुमका आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आशीर्वाद चांगलं द्या. बरोबर. आशीर्वाद चांगलं द्यावा. धन्यवाद.